लाडकी बहीण योजना या योजनेचा जो हप्ता आहे बघा, म्हणजे फेब्रुवारीचा 20वा हप्ता मी बोलतो आहे, या हप्त्याचा वितरणाचा जो GR आहे तो लवकर यायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाला की लवकर का? कारण की लवकर GR आला नाही तर वितरण मग पुढे जाऊ शकतं आणि त्यामुळेच आपण जे आहेत वेळोवेळी हप्ता वेळेच्या वेळी वितरित व्हावा ही नेहमी या आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सरकारला विनंती करीत आहोत. आणि जी बाजू स्पष्ट आहे या योजनेची ती पण आपण मांडतो. म्हणजे जिथे योग्य बाजू आहे तिथे योग्य बाजू मांडतो आणि जिथे चुकला असेल तर तीही बाजू आपण मांडत असतो. त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा की माझ्या मते नेहमीप्रमाणे जर पाहिलं तर आपल्या 11 तारखेच्या आतच GR येत असतो, परंतु गेल्या वेळेस 18 फेब्रुवारीला GR आला होता बघा. 18 फेब्रुवारीला GR आला आणि 23 फेब्रुवारीला वितरण झालं होतं. तर त्याचप्रमाणे यावेळेस जर का लवकर GR आला नाही, खास करून 11 तारखेच्या आत, कोणाचा GR? तर सामाजिक न्याय विभागाचा 20वा फेब्रुवारीच्या हप्त्याच्या संदर्भात बोलतोय मी. जो हप्ता आपला पेंडिंग आहे, मागचे हप्ते तर मिळणारच नाहीत. म्हणजे मागचे ज्यांचे हप्ते पेंडिंग आहेत, जर त्यांना असं वाटत असेल की मागचे हप्ते आम्हाला मिळणार का, उत्तर अगदी स्पष्ट आहे, नाही. पण फेब्रुवारीचा 20वा हप्ता, या हप्त्याचा GR लवकर यायला पाहिजे. खास तर माझ्या मते 8 तारखेला महिला दिनानिमित्त वितरण व्हायला पाहिजे होतं. ही अशी जर बाब झाली असती तर फार छान झालं असतं. परंतु एक तर बघा 6 मार्चला म्हणजे शुक्रवारी जे अर्थसंकल्प मांडला त्याच्यामध्ये पण जे आहे या योजनेच्या निधीमध्ये घट झालेली आहे जवळपास 26%. आणि 26% म्हणजे नक्कीच जे आहे लाभार्थ्यांची जी संख्या आहे तर ती ऑब्वियसली कमी होणार आहे, याच्यातनं ते स्पष्ट संकेत आहे. त्यामुळे मी ते पण सर्व लाभार्थ्यांना विनंती करतोय प्रत्येक वेळेस की कोणीही अत्यावश्यक नसेल तर काही बदल करू नका, अनावश्यक बदल टाळा. एकदा लाभ बंद झाला तर परत लाभ चालू होण्याची शक्यता फार कमी आहे. त्यासाठी खूप तुम्हाला माहिती प्रयत्न करावा लागतो तरच तो लाभ चालू होतो. तर त्यामुळे कोणी काही त्याच्यामध्ये खाडखोड करू नका. पण मात्र जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला अपात्र करता येत नाही. पण बऱ्याचशा लाडक्या बहिणी पात्र असून पण सध्या लाभापासून वंचित आहेत, ही बाब आपण ना करू शकत नाही. मुख्य मुद्द्याकडे येतो बघा. 8 तारखेला वितरण व्हायला पाहिजे होतं पण झालं का नाही. 11 तारखेच्या आत जे जर 11 तारखेपर्यंत किमान जर सामाजिक न्याय विभागाचा GR आला नाही, कारण की आज तर 9 तारीख तर गेली आहे, आज जर GR नाही आला म्हणजे आज उद्या आणि परवा ह्या 9 ते 11 या तारखेच्या दरम्यान जर GR आला नाही तर मग मात्र वितरण पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच मी म्हणतो आहे की लवकर जे आहे वितरणाचा GR काढायला पाहिजे आणि वेळेच्या वेळी वितरण व्हायला पाहिजे. बघा वेळेच्या वेळी वितरण तर व्हायला पाहिजे, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे यावेळेस 19 तारखेला गुढीपाडवा आहे आणि एकदा जर का GR जर समजा 11-12 तारखेपर्यंत जर नाही आला सामाजिक विभागाचा तर या वितरणाचं म्हणजे फेब्रुवारीच्या 20व्या हप्त्याचं वितरण हे डायरेक्ट आपल्याला गुढीपाडव्याच्या दरम्यान होण्याची शक्यता मग नाकारता येत नाही आणि तसंच घडण्याची दाट शक्यता आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा की या विभागाचा जो म्हणजे सामाजिक न्याय विभागाचा जो GR आहे तर तो त्यांनी सांगितलेल्याप्रमाणे व्हायला पाहिजे. म्हणजे 11 तारखेच्या आतच तो GR यायला पाहिजे. तोही GR पुढे जायला नाही पाहिजे. खरं तर ज्या महिन्याचं वितरण त्याच महिन्यामध्ये द्यायला पाहिजे. जर तारीख निश्चित करता येत नसेल तर किमान त्या महिन्यामध्ये वितरण तरी व्हायला पाहिजे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळालं असेल की जर GR लवकर आला नाही तर 19 तारखेपर्यंत म्हणजे 19 तारखेला काय परत सांगतोय गुढीपाडवा आहे आणि त्यामुळे वितरण डायरेक्ट तिथपर्यंत जाण्याची शक्यता आहे. म्हणजे तिथपर्यंत आपल्याला वाट पाहू लागू शकते. हीच बाब तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय. त्यामुळे सरकारला परत एकदा विनंती आहे की लवकरात लवकर या योजनेचा नेहमीप्रमाणे जसं सरकार लाडक्या बहिणींच्या बाजूने आहे तर तसंच एकदा वितरणाचा GR पटकन एकदा काढावा आणि 20वा फेब्रुवारीचा हप्ता वितरित करावा. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये नक्की विचारू शकता. धन्यवाद.